गोकुळ दूध संघामध्ये गोकुळ दूध संघ हा कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्याचा संघ आहे. सकाळी 4 वाजल्यानंतर रात्री झोपेपर्यंत सर्व कुटुंब तिथं दूध उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करतात आणि या दूध संघात घालतात. परंतु आता कुठेतरी हा दूध संघ राजकीय अड्डा बनत चाललेला आहे की काय, असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. कारण जी खरेदी झालेली आहे, प्रत्येक ठिकाणी खरेदी झालेली आहे, ती पशुखाद्याची खरेदी असून दे, तुमची गोवा सहल असून ते बीडीडीसाठी गोव्याला गेले. आणि आता तो जो आम्ही मुद्दा उपस्थित केला तो जाजम आणि घड्याळाचा. आम्ही जाजम आणलेला आहे, आम्ही घड्याळ आणलेला आहे, ते रिसीट आणलेले आहेत. एक जाजम आणि एक घड्याळ किती रुपयाला मार्केटला मिळतो आपल्याला ते सांगा. आम्ही सांगितलं होतं, ते आम्हाला सांगत नाहीत, ते लपवत आहेत. आणि लपवत आहेत म्हणून आमची जी शंका आहे ती आम्ही बळकट होत चाललेलो आहोत. ते लपवत आहेत ह्याचाच अर्थ कुठेतरी गोंधळ आहे. आम्ही जी माहिती घेतली की एक जाजम आपल्याला साधारण 2808 रुपयाला मिळतो. लांबी रुंदी त्याच्यापेक्षा जास्त आहे, फक्त हा जाजम 9 किलो आहे आणि त्यांचा जाजम 11 किलोचा आहे संस्थेने दिलेला. घड्याळाचं सुद्धा असंच आहे. घड्याळ 500 रुपयाला एक अजेंडाचं मिळतं आपल्याला, 30 रुपये प्रिंटिंग. जर आपल्याला 5831 घड्याळ घेतली तर ती घड्याळ आपल्याला स्वस्त पडतात, 480 रुपयाला एक पडतं आपल्याला. पण हा सगळा हिशोब बघितला आपण कुठंतरी, तर हिशोब हा फरक जो पडतो 3,74,00,000 रुपयाची त्यांनी खरेदी केलेली आहे. आणि आमचा जो आरोप आहे की आमचा आरोप जो आहे की हा 1,82,27,672 रुपये हा फरक एवढा दिसतोय कसा. पण तुम्ही कळंब्या जिल्हा घेतलं, एरोडा जिल्हा घेतला, आम्हाला सांगा ना. आम्ही इथं घेतलं, हे आमच्या रिसीट आम्ही कराय, आम्ही गप बसतो. तुम्ही का लपवताय? हा जनतेचा पैसा आहे, हा शेतकऱ्याचा पैसा आहे. शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या उपयोगी आला पाहिजे, हे आमचं मत आहे. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्या मिटिंगला होते, त्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, त्याच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि विशेषतः कार्यकारी जे संचालक जे आहेत त्यांचं काम आहे ना, चुकीचं काम जर बोर्ड ऑफ डायरेक्टर करत असतील आणि शेतकऱ्यांना नुकसान असेल, ते काय झक मारतात तिथं, त्याची जबाबदारी नाही. पण विरोधकांनी सत्ताधारी सगळ्यांनी एक विषय घेतला पाहिजे की चुकीचं कामकाज होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे. चुकीचं कामकाज झालेलं आहे, जे जे दोषी संचालक असतील त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. मी त्यांना धन्यवाद देईन. खरोखर त्यांनी बाबा पारदर्शक कारभार केला तर काय केला, मग आम्हाला का लपवत आहेत ते आमच्यापासून? आम्हाला का उत्तर देत नाहीत गोडबोले साहेब आम्हाला? माझं मत आहे टेंडर काढणं हे कायद्याने तरतूद आहे. 3 लाखाच्या पुढे टेंडर काढावंच लागतं असं माझं मत आहे. हे तर 3,74,00,000 खरेदी आहे ना. का टेंडर काढलं नाही, का कोटेशन काढलं? कोटेशन काढले ह्याचाच अर्थ तिथं कुठंतरी भ्रष्टाचार काही लोकांना करायचा होता म्हणून कोटेशन काढलेला आहे. टेंडर काढला असता, प्रश्न पेटला असता, स्पर्धा झाली असती, पैसे गोपटे वाचले असते. कोटेशन काढल्यामुळे हा प्रश्न चिघळलेला आहे. आणि आमची खात्री आहे ह्यात भ्रष्टाचार झालेला आहे. कुणी सांगितलं तर आम्हाला ते मान्य होणार नाही. तिने आम्हाला स्पष्ट करावं की आम्ही जाजम इथं घेतात, आम्ही घड्याळ इथं घेतात, ही किंमत एवढी. चॅलेंज करू आपण त्यांना. आणि गोसावी साहेबांनी सुद्धा पारदर्शकपणे कारभार करावा, कुठेतरी राजकीय दबाव घेऊ नये. कारण शेतकरी आणि गोकुळची नाळ आहे, हे कनेक्शन आहे. आणि जर चुकीचं त्यांनी काय केलं त्यांना सुद्धा न्यायालयात आम्ही चर्चेने गप्पा मारणार. गोकुळवर जरी कुणी आरोप केला तर मुश्रीफ सातत्याने म्हणतायत की गोकुळ चांगला ब्रँड आहे आणि त्याला राज्यात बदनाम करू नका, अशा पद्धतीचं एक भावनिक आव्हान त्यामागे करतात. खरं तर गोकुळचा कारभार जरी म्हणजे गोकुळचं नाव जरी चांगलं असलं तर तिथले संचालक अशा पद्धतीचं काम करूनच गोकुळला बाद करतात का आणि मुश्रीफ त्यांना पांघरून टाकतात. हा राजकीय अड्डा म्हणून मी म्हणालो तुम्हाला. मी कुठं तर त्या हंडीतलं शेतकऱ्यांच्या कष्टातलं लोणी कोण खाते का हे सुद्धा मुश्रीफ साहेबांना बघणं गरजेचं आहे. चांगलं काम करताय त्याची पाठ थोपटा, चुकीचं काम करताय त्यांना शिक्षा करा. तुम्ही कशाला घेताय त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये? तुम्ही चांगलं चालण्याला चालू दे ना, आम्ही कुठं टाइम होतोय. तो चुकीचं आहे का मग मुश्रीफ साहेब सांगावं, हे सगळं बरोबर आहे, लिखित होते आम्हाला, न बसतो आम्ही, आम्हाला काय अडचण नाही. आम्हाला मुश्रीफ साहेब पुढे आला पाहिजे ना. आपल्याला कारभार चांगला चालला असेल तर मग काही असं होत नाही. मग पशुखाद्य घोटाळा झाला, कोण संचालक होते आम्हाला माहित नाही, संचालक हे माहिती आहेत. तिथं तुम्हाला जो त्या पशुखाद्य घोटाळा पाटील आहे त्याला 500 रुपये दंड झालाय. का त्याला अजून ठेवला तिथं? आता 500 रुपये दंड झाला तर शिक्षाच झाली त्याला ना. मग असे जर तिथं कारभारी मंडळ असतील तर भविष्यामध्ये गोकुळचं नुकसान होऊ शकतं. तिथं सुद्धा मुश्रीफ साहेबांनी लक्ष देऊन हे सगळ्या भानगडी थांबवणं गरजेचं ही जबाबदारी नेते मंडळांची.